लास्ट टाइम आम्ही 5 किलो वाटाण्यांचं फ्रोझन केलं होतं. आता ह्यावेळेस आम्ही आणखीन 6 किलो वाटाणे आणलेत. कारण मागच्या वेळेस आम्ही जे वाटाणे फ्रोझन केले ना ते खूप छान झाले आणि खूप दिवस टिकता पण आहेत. त्यामुळे आणखीन आम्ही स्टॉक वाढवतो आहे त्यांचा. तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता आणि ट्राय करा. अशा पद्धतीने आपल्याला हे फ्रोझन करायचे आणि डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायचे झिपलॉक बॅगमध्ये ठेवून. मग काय वर्षभर एन्जॉय करा. आणि जसं तर तसा वाटाणा राहतो. डब्यात सोलून ठेवले तर ते थोड्या दिवसांनी हार्ड होतात. ते कवळेचे कवडे राहतात. असे बनवले. काय टाकलं होतं पाण्यात? 1 चमचा मीठ घातलंय, अर्धा चमचा सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा साखर घातलेली. उकळायचं नाही आपल्याला, नुसतं गरम पाण्यात टाकायचं आहे, 1-2 मिनटं ठेवायचे आणि लगेच काढायचे आणि लगेच आपल्याला थंड पाण्यात टाकून द्यायचे. वाटाण्यांची साल आहे ना वरची मऊ झाली ना लगेच काढून घ्या, जर तसं समजलं नाही तर तुम्हाला. पाण्यातून काढून घ्यायचे आणि आता इथलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पूर्ण आपल्याला ड्राय करायचे. 6 किलो वाटाण्याच्या 7 बॅग आपल्या मस्तपैकी छान फ्रोझन करायला रेडी झालेत.